कामाचं काहीतरी लवकर बोल. मला हॉस्पिटलमध्ये जायचे, डॉक्टरांशी बोलायचे. जाऊन आलो मी हॉस्पिटलमध्ये, सगळी चौकशी करून आलो, पण तिथे परवीन परशुराम किल्लेदार या नावाचं कोणी पेशंटच नाही म्हणाले डॉक्टर. तू का मध्ये डोकं खातो रे? डोकं मी खातोय का तू खातोय? आमचं सगळ्यांचाच. परशु, तुला मी पुन्हा एकदा नीट सांगतोय, ही सगळी नाटकं पास कर, बंद कर, नाहीतर मला ती कायद्याने बंद करावी लागतील. धमकी देतो? केस टाकणार माझ्यावर? टाक, बघू तरी. थोडासा कायदा मला बी कळतोय बर का. केस टाकायचा अधिकार तिला आहे, पहिल्या बायकोला दुसरं लग्न केल्याबद्दल, आणि ती काही केस टाकणार नाही. तुला काय करायचं ते कर. आता मला जाऊ दे, केस टाकतोय म्हणा. हे राजकारण सोडायचं म्हणतायत. काय बोलतेस तुझ्या नक्की? हो, आत्ताच मला बोलले की हा सगळा भार आता मला सहन होत नाही म्हणून. मी माझ्या मनावरचं आणि डोक्यावरचं ओझं उतरवायचं ठरवलंय. राजकारणातून निवृत्ती घेणार असं म्हणाले ते. दादा असा का वागतोय काही कळत नाहीये. काहीतरी विचित्र आहे जानकी. आपल्याला वाटते तेवढी साधी गोष्ट नाहीये ही. मला खूप काळजी वाटते वामन दादा. राजकारण हा दादाचा श्वास आहे. त्याने राजकारण सोडायचं ठरवलं तर कसं होईल ग त्याचं? तुम्ही बोलून बघता का यांच्याशी? बोलीन मी त्याच्याशी, पण आता लगेच नको. मनस्ताप वाढेल त्याचा. आपण आत्याशी बोलू, आधी वाकणीसांशी बोलू, आणि मग सगळे मिळून काय करायचं ते ठरवूया. चालेल. माझं गारानं कुणासमोर मांडू असं झालं होतं मला. घरातलं कुणीच माझ्याकडे बघत नाही, बोलत बी नाही धड माझ्याशी. माझ्यावर संशय घेत आहेत सगळे. माझं पोर गेलं, माझा ऍक्सिडेंट झाला, हे सगळं नाटक वाटतंय हो त्यांना. तुम्ही ते मला सांगा, कुठली बाई असं घाणेरडं नाटक करेल हो? सुगंधा, मी तुला सांगितलं ना, तू नको का त्रास करून घेऊस. कोणीही काहीही म्हणू, कोणाचा विश्वास असो किंवा नसो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. नरसिंह भाऊजी राजकारणातून काढता पाय घेतायत म्हणे. नरसिंह भाऊजी आता राजकारणातून रिटायर होणार, मग त्यांची जागा कोण घेणार? म्हणजे त्याच्या जागी पुन्हा एकदा तू? ऑफकोर्स. एकदा दादा रिटायर वगैरे अजिबात काही होत नाहीये, आणि तू पुन्हा राजकारणात नक्की जाणार नाहीयेस. हे तुम्ही का ठरवताय? कारण एकदा तिथे आपटी खाल्ल्यानंतर सुद्धा तुला अक्कल आली नाहीये म्हणून. वामनराव, काहीही करून साहेबांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे वाकणीस? आता एक्झॅक्टली काय करायला हवं? मला वाटतं मला माहितीये काय केलं पाहिजे ते. काय? मी यांना थोडे दिवस रमावतीला घेऊन जाते. रमावतीला? हो, रमावतीला. तिकडच्या मातीमध्ये ना जादू आहे, आणि माझी खात्री आहे जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा माझ्या बरोबर पूर्वीचे नरसिंह किल्लेदार असतील.